चला, शनिवार म्हणजे काय रे? तर ऍक्टिव्हिटी, आनंदी शनिवार उपक्रम. प्रत्येक शनिवारी आपण कोणता ना कोणता उपक्रम करत असतो. तर आजचा उपक्रम काय आहे ते बघायचं आहे. बघ, आज एकदम सिंपल आणि एकदम सोपा उपक्रम आहे. आपण प्रत्येक शनिवारी वेगवेगळे, कधी गाणे, कधी गप्पा, कधी गोष्टी, कधी ऍक्टिव्हिटी, असे वेगवेगळे उपक्रम घेत असतो. आजचा उपक्रम काय बघूया. आनंदी शनिवार उपक्रम. आजचा उपक्रम आहे चमत्कारिक वहीचा पेपर. तू म्हणतो चमत्कारिक वहीचा पेपर बघा. आता हा वहीचा पेपर आहे. आता प्रत्येकाचा वही आहे. आता माहिती आपण वापरतो, आपण बोलतो साधीला तर आता हा वहीचा पेपर आहे. तर हा जो चमत्कारिक वहीचा पेपर आहे, म्हणजे काय करायचे, काय जादू करायचे ते आता आपण बघणार आहोत. मी एकेका विद्यार्थ्याला पुढे बोलवणार आहे आणि त्यांनी ती ऍक्टिव्हिटी करायची आहे. तर काय करायचंय, आता हा जो कागद आहे, तर हा कागद आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे कागद लागणार आहे आणि दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला कात्री. तर हा कागद अशा प्रकारे फाडायचा आहे की फाडल्यानंतर म्हणजे पूर्णपणे तुकडे करायचे का नाही, त्याला व्यवस्थित फाडायचंय. आणि ह्या कागदामधून मी पूर्णपणे म्हणजे डोक्यापासून मी असं कागद घातला तर माझ्या पायापासून बाहेर निघला पाहिजे. म्हणजे माझं शरीर पूर्णपणे त्या कागदातून गेलं पाहिजे. म्हणजे काय सर हे काय खरं आहे का? तर ते होणार आहे. कागद एवढाच आहे आणि मी किती मोठा आहे बघा, दिसते तुम्हाला. हा बारीक आहे कमी नाही, मोठा आहे. तर आपल्याला हा कागद जो आहे, हा कागद शरीरातून आरपार करायचे. मग कसं करायचा, काय करायचा, मी तुम्हाला विचारणार, तुम्ही कसं करता बघूया. आणि जर तुम्हाला नाही जमलं तर मी तुम्हाला शिकवणार आहे की या कागदामधून आपण आपलं शरीर कसं आरपार, किती मोठा माणूस होते, मी असल्या किंवा माझ्या मोठा माणूस, आपल्याला कोण मोठा असेल आपण त्यांना घेऊन येऊ आणि मग त्याला आपण ओके. समजलं सगळ्यांना? ऍक्टिव्हिटी कळले? ओके. मी आणि काय करतो ना, कोणत्या मुलांना बोलतो ज्याला जमते ते बघूया आपण आणि मग मी तुम्हाला. चला बघूया आता आपली जी कॅमेरामॅन आपण म्हणूया तिला, कारण ती प्रत्येक व्हिडिओ तीच करत असते. तिला आज चान्स देऊया की तिचं काय डोकं लागते किंवा काय चालते बघूया आपण. ती कट करते, बघूया कशा प्रकारे कट करते. वा, ट्राय करते. कागद फाटला नाही पाहिजे, तुकडे नाही झाले, कागद पूर्ण पाहिजे संपूर्ण. हा, ती तिच्या पद्धतीने डोकं वापरते बघा. हा, तिनं असा जो केलाय. हा, हा बघा काय होते, तू जाते का नाही, कागद तुटलेला आहे. आता बघा क्रांती कशा प्रकारे हे करते आपण बघूया. तिचं ते डोकं काय चालते, प्रत्येकाने आपापलं डोकं लावायचं या ठिकाणी. ट्राय चालू चांगला आहे. हा, आता ते कागद कोणता जाणार आहे, तिकडे जाणार आहे, हा जाणार आहे का नाही, तो हा तो. आता इकडे जय दे, तू जयच्या अंगातून घालून दाखवायची, जय दे. हा, पैलवान गडी आलाय आपल्याकडे. हा, पैलवान आला हो पैलवान, ऐक जैद बॉडीगार्ड हमारा ये टूट गया. साथ आलेला आहे. साथ बघूया कशा प्रकारे कट करते. साथ तुलाच घातलं तरी बरं आहे. साथचं कटिंग चालू आहे. वहीचा पेपर चमत्कारिक आहे, पण हा, साथ बघ बरं अंगात घालून जाते का, घाल. तुटलं का? आता तुम्ही दोघा ठिकाणी ट्राय केलं, बघितलं, कागद जात नाही. कारण काय, की कागद छोटा आणि तुम्ही मोठी असं वाटतं. पण आता मी कागद अशा प्रकारे आणणार आहे की बरोबर तुम्ही काय माझ्या अंगातून जाणार आहे. जाऊ शकाल का? जाऊ शकाल का? जाऊ शकाल का? नक्की बघा, कागद केलं बघा. आणि
काढली आहे. हा बर चला आता आपण बघूया पहिलं करायचं. बघा सोपं आहे, आवड नाही. काय करायचं आता बघा, कागद तेवढंच आहे, बघते कुठं काढलंय का नाही, ओके कागद आहे. हा काय करायचं पहिल्यांदा मस्तपैकी अशी गडी घालायची. ओके गडी घातली. ओके आता बघा मी काय करतो ते व्यवस्थित चेकआउट करायचं. हा त्यानंतर आता हा बघा हे अपोजिट साईडला इथं कट मारायचा असा, त्यानंतर इकडं कट. हा बघा हे असं झाल्यानंतर एक इकडे भाग इकडे भाग. आता हा तो मधला भाग राहिलाय, तो मधला भाग आहे त्याला बरोबर आता कट करायचा आहे. म्हणजे तुम्ही कात्री बरोबर मध्ये टाकून तुम्ही त्या प्रकारे त्याला कट मारू शकता. कात्री व्यवस्थित टाकायचे, नाही तर तुमचा कागद फाटून जाण्याची शक्यता असते. ओके तुम्ही आता हा भाग कट केलेला आहे. मग पुढं काय करायचंय तर पुढं आता हे झाल्यानंतर तुम्ही या साईडला कट मारलाय तर आता इकडून कट मारायचा. आता पहिला कट इकडून आहे, दुसरा कट कुठून पाहिजे आता इकडून पाहिजे, त्याच्या अपोजिट साईडने कट मारायचा. ओके आता इकडे झालं, त्याच्या अपोजिट साईडला पेपर फिरवा. ओके त्यानंतर या साईडला परत अपोजिटला. त्यानंतर इकडं फिरवा. त्यानंतर फिरवा. बघा आता एवढे कट मारले त्याने एवढे केले. आता ह्या मी काय माझ्यापेक्षा मोठा माणूस पण ह्यात बसणार आहे. आता जाणार आहे आपण चेकआउट करू. हा माझ्यापेक्षा मोठा माणूस सुद्धा आरामशीर गेला काय